नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीची खूप मोठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये सगळ्यात मोठा जो रोल असणार आहे तो असणार आहे बघा डॉक्युमेंटचा। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे, खास करून ओबीसी चे, ईडब्ल्यूएस आणि एससी एसटी चे जे काही विद्यार्थी आहे तर ह्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट मध्ये थोडासा बदलाव केला गेलेला आहे आणि ह्या बदलाव जर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही नाही केला म्हणजे फॉर्म जर तुम्ही तसाच भरला जे अगोदरच्या भरतीमध्ये जे नियम लागू होते त्यांनी या भरतीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये सांगू त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। जर ते त्या फॉर्मॅटमध्ये नसतील तर आम्ही तुमचे फॉर्म रिजेक्ट करू। आता नेमकं तो फॉर्मॅट कोणता आहे आणि कोणते महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट या भरतीसाठी लागणार आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे संपूर्ण जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित बघायचा आहे। जे विद्यार्थी आरआरबी ग्रुप डी भरतीसाठी तयारी करताय तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचंय। आता बघा रेल्वे ग्रुप डी ची जी काही भरती आहे त्या भरतीची जाहिराती आहे। जाहिरातीमध्ये ज्या काही एकूण जागा असणार आहे बघा त्या 22,000 पेक्षा जास्त असणार आहे जवळपास। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की याच्यामध्ये जी काही वयोमर्यादा असते ती 18 ते 33 वर्ष असते। जे काही जनरल आणि ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी असतात त्यांना 18 ते 33 वर्ष आणि आपले जे काही ओबीसीचे विद्यार्थी आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाची सूट मिळत असते। पण 2 वर्षाची सूट केव्हा मिळणार? ज्यावेळेस त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असणार। पण ओबीसी सर्टिफिकेट नेमकं कोणतं लागतं, कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागतं यावरतीच आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर एससी आणि एसटी चे जे काही विद्यार्थी आहे त्यांना 5 वर्षाची सूट मिळत असते म्हणजे 18 ते 38 पर्यंत ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। 10वी पास वरती ही तुमची भरती असणार आहे। ठीक आहे, आता बघा जे विद्यार्थी आरआरबी ग्रुप डी भरतीची तयारी करत असतात इथून पुढे 4 ते 5 महिने जवळपास परीक्षेसाठी तुम्हाला मिळणार आहे। म्हणून त्या परीक्षेसाठी जर तुम्हाला आतापासून बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती ही रेल्वे जुगजुग बॅच उपलब्ध आहे। यामध्ये जे महत्वाचे विषय जास्त मार्कासाठी असतं जसं की बुद्धिमत्ता बघा 30 मार्कासाठी असतं, गणित त्याचबरोबर विज्ञान, जीके हे सगळे जे काही महत्वाचे विषय ते तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवले जाणार आहे। सगळी टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये शिकवायला असणार आहे। ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली त्याचबरोबर एमपीएससी युपीएससी ची मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे। ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला फक्त सध्या 400 रुपयाला मिळणार आहे। किती रुपयाला? तर फक्त 400 रुपये एवढी ऑफर फीस असणार आहे। बॅच जर घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा ह्या नंबरवरती कॉल करू शकता। त्याचबरोबर रेल्वे गड्डीची ऑनलाईन जी काही टेस्ट आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती उपलब्ध आहे। यामध्ये मराठी भाषेतील ही टेस्ट असणार आहे। त्याचबरोबर बॅच सुद्धा आपली मराठी भाषेतील असणार आहे। टेस्ट मध्ये एकूण आपण 25 टेस्ट देणार आहे आणि 25 टेस्ट जी काही फी आहे ती फक्त ऑफर मध्ये सध्या 60 रुपये। टेस्ट घ्यायची असली, बॅच घ्यायची असली तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तरी चालेल। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बोलूया डॉक्युमेंट्स बद्दल। आता व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे। आता बघा कोणत्याही भरतीचा फॉर्म भरायचा असला तर तुम्हाला फोटो लागतच असतो। म्हणजे हे नॉर्मल त्या ठिकाणी काय झाले आपले महत्वाचे डॉक्युमेंट झाले की तुम्हाला फोटो लागणार आहे पण हा लेटेस्ट पाहिजे। म्हणजे जवळपास 2, 4, 5 महिन्याच्या अगोदर काढलेला पाहिजे, जास्तीत जास्त वर्ष अगोदरचा काढलेला पाहिजे। त्यामध्ये तुम्हीचे असं क्लिअर दिसायला पाहिजे। नाहीतर आपले आधार कार्ड कसे राहायचे अगोदरचे त्या आधार कार्डामध्ये आपण वेगळं दिसायचो। ठीक आहे, त्यामुळे लेटेस्ट फोटो तुमचा पाहिजे। त्याच्यानंतर बघा सिग्नेचर। आता सिग्नेचर तुम्हाला ती फॉर्म भरायच्या वेळेस अपलोड करावं लागत असते म्हणून इथं लिहिलं ते डॉक्युमेंट नाहीये। ते तुम्हाला एक जो काही कोरा पेज असतो त्या कोरा पेज वरती तुम्हाला अशी सिग्नेचर करायची असते आणि ती सिग्नेचर तिथे अपलोड करायची असते। त्याचबरोबर फोटो सुद्धा अपलोड करायचा असतो आणि मागचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते कसं पाहिजे, डार्क पाहिजे फोटोचं किंवा व्हाईट असलं तरी चांगलीच गोष्ट आहे। त्याच्यानंतर बघा एक आयडी प्रूफ पाहिजे तुम्हाला। आयडी प्रूफ म्हणजेच काय की तुमची ओळख दाखवणारं एक कार्ड पाहिजे। मग आधार कार्ड म्हणा, पॅड कार्ड म्हणा किंवा त्याचबरोबर जे काही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतं ते कोणते आयडेंटिटी कार्ड चालणार आहे, आधार कार्ड असलं तर चांगलीच गोष्ट आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, कारण 10वी पास वरती ही वॅकन्सी आहे म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट याच्यामध्ये खूपच जास्त महत्वाचं असणार आहे। आणि तुमची जी काही सगळी माहिती आहे ती 10वीच्या याच्यानुसारच पकडली जाणार आहे। 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर जी माहिती असती, जी जन्मतारीख असती ते सगळं खरं असणार आहे। जर या भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे तर 10वीचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे। आणि तुमचं जे काही आयडी सर्टिफिकेट आहे म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल त्याच्यावरची जी काही माहिती आहे ती कशाप्रमाणे पाहिजे तर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे पाहिजे। जर वेगवेगळी माहिती असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे। लक्षात ठेवा, वेगवेगळी माहिती असायला नको। म्हणून तुम्हाला अगोदरच सांगितलं की फॉर्म भरायच्या अगोदर ही माहिती खूप जास्त महत्वाची आहे। फॉर्म भरायच्या अगोदर हे सगळे जे काही डॉक्युमेंट आहे ते रेडी ठेवायचे तुम्हाला। आणि आधार कार्ड वरती जर तुमची एखादी चूक झालेली असेल तर ती बदलून घ्या, कारण जे काही सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट वरची माहिती बदलण्यासाठी खूप वेळ लागत असतो, खूप सारे कुटाने करावं लागत असतात। त्यापैकी
आधार कार्ड आहे तर आधार कार्ड 5, 6, 7, 8 दिवसाच्या आत तुम्ही काय करू शकतात, अपडेट करू शकतात. म्हणून ही जी काही दोन्ही माहिती आहे ती दोन्ही माहिती मॅच झाली पाहिजे. ठीक आहे, पण ती 10वीच्या सर्टिफिकेट नुसार पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ITI केला असेल तर ITI केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की माझी 10वी झालेली आहे पण ITI झालेली नाही, मग मी फॉर्म भरू शकतो का? भरू शकतात, बरोबर आहे. भरपूर साऱ्या पोस्ट अशा आहेत ITI वरती सुद्धा डिपेंड आहे. म्हणजे ITI असल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, थोडंसं प्रिफर केलं जाणार आहे, प्रिफरन्स चांगली मिळणार आहे. समजा एखाद्या लास्टला काय झालं की एक हा विद्यार्थी आणि हा विद्यार्थी, फक्त 10वी झालेला विद्यार्थी आणि 10वी प्लस ITI झालेला विद्यार्थी, या दोनच विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे. सारखे मार्क पडले, जन्मतारीख सारखी, सगळ्या गोष्टी सारख्या आल्या समजा, तर त्यावेळेस प्रेफरन्स कोणाला दिला जाणार, तर ज्याचा ITI झालेला आहे त्याला प्रेफरन्स दिला जाणार. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, कास्ट सर्टिफिकेटची, बरोबर आहे. आता कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणासाठी लागणार आहे, तर बघा OBC, EWS, SC ST, सॉरी EWS नाही तर OBC, SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी काय लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आता OBCचं कोणतं सर्टिफिकेट लागणार, SCचं आणि STचं, आता आपण ज्या काही स्टेट लेवलच्या एक्झाम असल्या त्याच्यामध्ये सुद्धा हे जे काही सर्टिफिकेट ते लागत असतं, पण ते स्टेट लेवलचं लागत असतं, पण इथं तुमचं सेंट्रलचं लागणार आहे. लक्षात ठेवा, OBCचं जे काही सर्टिफिकेट आहे कोणतं पाहिजे, सेंट्रलचं पाहिजे. ते 2 सर्टिफिकेट निघत असतात तुमच्या तहसीलमध्ये गेल्यानंतर. OBCचे 2 सर्टिफिकेट तुमचे निघत असतात, एक स्टेटचं निघत असतं आणि एक सेंट्रलचं निघत असतं. मग तुम्ही स्टेटचं जे काही तुमचं OBC सर्टिफिकेट आहे ते तिथं भरून नका ठेवू फॉर्मच्या वेळेस, ते अपलोड नका करू, नंतर तुमचा फॉर्म काय होईल त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. तर तुम्हाला सेंट्रलचं जे काही डॉक्युमेंट आहे ते सेंट्रलचं डॉक्युमेंट लागणार आहे. आणि ते कोणतं पाहिजे तुमचं, तर नॉन क्रिमिलियर, OBC नॉन क्रिमिलियर पाहिजे. जर OBC NCL नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही. जर फक्त तुमचं OBC CL असेल तर त्यावेळेस तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये पकडल्या जाणार नाही. तर OBC विथ काय पाहिजे तुम्हाला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. तुमचे जे काही जवळचं तहसील असतं त्या तहसीलमध्ये जाऊन तुम्ही ते काढून घेऊ शकता. फक्त सेंट्रलचं पाहिजे. आणि SC STचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सुद्धा कसं पाहिजे, सेंट्रलचं पाहिजे. आता सर येतं आम्हाला माहितीच आहे जवळपास की सेंट्रलचंच लागत असतं, कारण सेंट्रलची पोस्ट आहे. आणि आपलं जे काही EWS आहे, EWSचं सर्टिफिकेट, EWS मधून फॉर्म भरायचा असला तर जे काही इन्कम सर्टिफिकेट असतं ते इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे असणं गरजेचं आहे. पण आता इथं महत्वाचा चेंज काय झालाय बघा, OBCचे जे काही विद्यार्थी आहे त्याचबरोबर EWSचे जे काही सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची तारीख आहे, ती कधी पाहिजे, कोणत्या तारखांमधलं पाहिजे, तर बघा 1 एप्रिल 2025 पासून तर 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत काय पाहिजे त्या ठिकाणी, तर EWS सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे ह्या तारखेच्या मध्ये पाहिजे. 1 एप्रिल 2025 नंतर तुम्ही काढलेलं पाहिजे. काय सांगतो मी, आतापर्यंत असेल तर चालस, 20 फेब्रुवारी पर्यंत असेल तर चालणार आहे. त्या ठिकाणी कोणतं सर्टिफिकेट सांगितलं मी, EWS सर्टिफिकेट, पण 1 एप्रिल 2025 नंतरचं पाहिजे. त्या अगोदरचं असेल आणि ते जर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केलं तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी 100% रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर बघा OBC सर्टिफिकेट, तर OBC सर्टिफिकेट बी कधीचं पाहिजे, तर 1 एप्रिल 2025 नंतरचं पाहिजे. आणि आतापर्यंत समजा जोपर्यंत फॉर्म तुमचे असणार आहे 2 मार्च 2026 पर्यंत, ह्या 2 तारखांमधलं पाहिजे. 1 मार्च 2025 नंतरचं पाहिजे, त्याच्या अगोदरचं असलं तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मग ह्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. SC आणि ST चे जे काही विद्यार्थी आहे त्यांनी अगोदर जे काही कास्ट सर्टिफिकेट काढलेले तेच तुम्हाला चालणार आहे, परत बनवायची गरज नाही. किंवा इथं काही तारखायचं हे नाही की ह्या तारखेमधलं पाहिजे बाबा. फक्त OBC आणि जे काही EWS चे विद्यार्थी आहे त्यांचे जे काही 2 सर्टिफिकेट आहे ते ह्या 2 तारखांमधले पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. हेच महत्वाचं आहे डॉक्युमेंट मध्ये, फक्त एवढाच त्यांनी बदल केलेला आहे. ठीक आहे, आली डॉक्युमेंट बद्दलची सगळी गोष्ट, कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आतापर्यंत. जाहिरातीबद्दल अगोदरच तुम्हाला बोललो की या ठिकाणी तुमची जी की 22,000 जागा आहे, या जागांमध्ये नक्की तुम्हाला एक पोस्ट मिळवायची असेल तर त्या ठिकाणी मेहनत करायची आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. फक्त 10वी पास वरती वॅकन्सी तुम्हाला असणार आहे, जवळपास 35 ते 40,000 पगार असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक सरकारी नोकरी आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. 5 ते 6 महिने परीक्षेसाठी अजून इथून पुढे मिळणार आहे तुम्हाला. म्हणून त्या ठिकाणी ही जी काही बॅच आहे या बॅच मधून तुमचा सगळा जो काही सिलेबस आहे तो कव्हर होणार आहे. ऑफर मध्ये फक्त 400 रुपयाला बॅच असणार आहे. टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज फक्त 60 रुपयामध्ये एकूण ऑनलाईन 25 टेस्ट तुम्हाला सोडवायला देणार आहे आपण. त्यामुळे या दोन्ही गोष्टीसाठी महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा हा जो नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालणार. डॉक्युमेंट संबंधित तुमची कोणती अडचण असेल तर ती कमेंट मध्ये टाकून ठेवा. आणि हा व्हिडिओ RRB ग्रुप डी ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करा, लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.